श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या म्हणजेच 15 जूनला आहे अधिक महिन्यातील सोमवती अमावस्या. जेव्हा अमावस्या तिथी ही सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते. आपल्या हिंदू धर्मात अमावस्येचा दिवस हा अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण मानला जातो आणि या वर्षातील म्हणजेच 2026 मधील ही पहिलीच सोमवती अमावस्या अधिक मासामध्ये येत आहे, ज्यामुळे तिचे महत्त्व अधिकच वाढते. या दिवशी भगवान शिव देवी पार्वतीची पूजा केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते आणि सर्व इच्छांची पूर्तता होते अशी धार्मिक मान्यता आहे. सोमवती अमावस्या हा पितरांचे पूजन, तर्पण, पिंडदान करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो. ज्याप्रमाणे अधिक महिना हा दर 3 वर्षांनी येतो, तसेच या अधिक महिन्यात येणारी अमावस्या सुद्धा दर 3 वर्षांनीच येते आणि म्हणून या अमावस्येला खूप जास्त महत्त्व दिलं जातं. या अमावस्येचा प्रारंभ 14 जूनला दुपारी 12:20 होणार आहे आणि समाप्ती 15 जूनला सकाळी 8:24 होणार आहे. उदय तिथीनुसार 15 जूनला सोमवती अमावस्या ही साजरी केली जाणार आहे. सोमवती अमावस्येचा उपवास सुद्धा 15 जूनलाच केला जाणार आहे. 14 जून हा दिवस पितरांच्या विधीसाठी देखील शुभ असेल आणि 15 जून रोजी सुद्धा पितरांची सेवा ही केली जाईल. म्हणजेच यंदाची अधिक महिन्यात जी अमावस्या आहे तर ती 2 दिवस असणार आहेत. म्हणून अमावस्येचे जे काही सेवा उपाय आपल्याला करायचे आहेत तर ते या दोन्ही दिवशी करू शकता. या सोमवती अमावस्येच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करतात आणि भगवान शिव व देवी पार्वतीची पूजा करतात. तसेच या दिवशी स्त्रियांनी व्रत करून पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा करायची आहेत आणि त्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. शक्य असेल तर 108 प्रदक्षिणा या दिवशी घालायच्या असतात. ते शक्य नसेल तर किमान 11 प्रदक्षिणा ज्या आहेत तर ते तुम्हाला पिंपळ वृक्षाला करायच्या आहेत. या अधिक महिन्यातील सोमवती अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने आणि दानधर्म केल्याने अनेक जन्मांतील पापांपासून मुक्ती मिळते आणि म्हणून या अमावस्येच्या दिवशी अनेक जण पवित्र नदीत पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करत असतात. परंतु हे स्नान प्रत्येकाला शक्य होत नाही आणि म्हणून आपल्याला घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने आपल्याला पवित्र तीर्थक्षेत्री स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होईल. तसेच या संपूर्ण अधिक महिन्याचे शुभफळ प्राप्त होईल. जीवनातील सर्व शत्रूंचा नाश होऊन 7 पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होईल आणि तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल. तर अशी कोणती वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत, हे स्नान कोणत्या वेळेत करायचं आहे, या स्नानाचं महत्त्व काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सोमवारी सोमवती अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठून हे स्नान तुम्हाला करायचं आहे. कारण या सोमवती अमावस्येचा जो स्नानाचा शुभ मुहूर्त आहे तर तो सकाळी 4:04 पासून ते 4:44 असणार आहे. म्हणजे साधारण 4 ते 5 हा वेळ जो आहे तर तो स्नानासाठी सांगितला गेला आहे. तर याच वेळेमध्ये तुम्ही शक्य असेल तर स्नान करावं. जर नाही शक्य झालं तर जेव्हा तुम्ही स्नान करणार आहे तेव्हा फक्त ही एक वस्तू आहे तर ती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. या संपूर्ण अधिक महिन्यामध्ये बघा स्नानाचा खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे. या अधिक महिन्यात प्रत्येक जण म्हणजे जवळपास सर्वजण पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करत असतात. कुणी 1 स्नान करतं, कुणी 2 स्नान करतं किंवा कुणी 5, 21 या संख्येमध्ये या अधिक मासामध्ये स्नान केले जाते.
परंतु प्रत्येकाला ते शक्य होत नाही किंवा अजून काही लोकांनी एकही स्नान केलं नसेल पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन, तर तुम्हाला घरीच हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आणि जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही पवित्र तीर्थक्षेत्रीत जाऊन हे स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण जी पवित्र गंगा असते ना, तिथे अनेक देवी देवतांचं वास्तव्य असतं. म्हणून तिथे स्नान केल्याने आयुष्यातील अनेक समस्या, अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात. आणि जर तुम्हाला नाही शक्य झालं, तर घरीच मी तुम्हाला ज्या काही वस्तू सांगणार आहे, तर त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. जेणेकरून तुम्हाला या अधिक महिन्याचे शुभ फळ जे आहे, तर ते प्राप्त होईल. कारण पहा, काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते. आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि अमावस्या तिथी म्हटलं, की स्नानाचं विशेष महत्त्व असतं. म्हणून हा उपाय जो आहे तर तो आपल्याला आवर्जून सोमवारी सोमवती अमावस्येला करायचा आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी ही एक वस्तू टाकून स्नान करायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं बघा, जर आपल्याला काही दोष लागलेले असतील, आपल्यामध्ये काही नकारात्मकता असेल किंवा आपल्याला कोणी काही नजरबाधा केलेली असेल किंवा आपल्या कुंडलीमध्ये काही ग्रह हे कमकुवत असेल, तर बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करूनही आपली इच्छा पूर्ण होत नाही. आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही. आणि म्हणून आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळावं, आपल्या सर्व इच्छा मना पूर्ण व्हाव्यात, यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो सोमवती अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. तसेच जीवनामध्ये भरपूर यश, संपत्ती, पैसा मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. माता लक्ष्मी, कुबेरांची कृपादृष्टी आपल्यावरती कायम राहावी, तसेच आर्थिक टंचाईचा सामना आपल्याला कधीही करावा लागू नये, तसेच कष्टाला आणि मेहनतीला यश मिळावं, यासाठी हा उपाय खूप जास्त प्रभावी मानला जातो. बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत प्रयत्न करूनही आपल्याकडे पैसा येत नाही. पैसा आला तरी तो आपल्याकडे टिकत नाही. काही ना काही कारणातून आपल्याकडून पैसा हा पुन्हा निघून जातो. आपल्या कष्टाला यश मिळत नाही आणि म्हणून हा उपाय जर तुम्ही या सोमवती अमावस्येला केला ना, नक्कीच तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला भरभरून यश मिळेल. तसेच तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल, शत्रू हा गुप्त असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल किंवा एखादा शत्रू हा तुमच्यावरती गुप्त वार करत आहे, समोरून येऊन तुमच्याशी भांडण करत आहे, तुम्हाला त्रास देत आहे, तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे आणत असेल, तर हा शत्रू सुद्धा पूर्णपणे नष्ट होतो. शत्रूची बुद्धी ही भ्रष्ट होते. शत्रू त्रास हा कायमचा दूर होतो. आणि म्हणून तुमच्या आयुष्यात एखादा शत्रू असेल, तर त्याला दूर करण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप जास्त प्रभावी मानला जातो. जेव्हा आपण ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो, तेव्हा आपलं शरीर हे शुद्ध होत असतं. आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे, तर ती दूर होत असते. बऱ्याच वेळा आपण घरातून काही कामानिमित्त बाहेर जात असतो आणि बाहेर गेल्यानंतर काही बाहेरची लोकं चांगली नसतात किंवा ज्या जागेवरती आपण जातो, तिथली जागा सुद्धा चांगली नसते. त्या जागेवरती काही विपरीत घटना घडलेल्या असतात आणि तिथे जाऊन आपण थांबत असतो आणि तिथली नकारात्मक ऊर्जा जी आहे, तर ती आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. आणि यामुळे आपल्या घरामध्ये अनेक समस्या, अडचणी, अडथळे जे आहेत, तर ते येत असतात. आणि म्हणून अमावस्येच्या स्नानाला खूप महत्त्व जे आहे, तर ते दिलं जातं. कारण अमावस्येचाच हा एक असा दिवस असतो, जो महिन्यातून एकदा येतो. महिन्याच्या शेवटी हा दिवस येतो आणि तो दिवस नकारात्मक शक्ती, वाईट शक्ती, नजरबाधा दूर करण्यासाठी खूप जास्त प्रभावी दिवस मानला जातो. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतरनं एका वाटीमध्ये थोडंसं मीठ घ्यायचं आहे. शक्य असेल तर काचेची वाटी घ्या. नसेल तर स्टीलची घेतली तरी सुद्धा चालेल. त्या वाटीमध्ये तुम्हाला एक मूठभर खडे मीठ घ्यायचं आहे किंवा बारीक मीठ घ्यायचं आहे. यानंतर ही वाटी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायची आहेत. आणि यानंतर ही मिठाची वाटी जी आहे, तर ती आपल्याला बाथरूममध्ये नेऊन ठेवायची आहे. आणि घरातील प्रत्येक व्यक्तीने त्या मिठाच्या वाटीतून एक चिमूटभर मीठ आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्या पाण्यात तुम्हाला स्नान करायचं आहे. आता या मिठासोबतच तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गाईचं कच्चं दूध सुद्धा टाकायचं आहे. आता कच्चे दूध म्हटलं की बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, नेमकी कच्चे दूध म्हणजे नक्की कोणते दूध?
तर कच्चे दूध म्हणजे गरम न केलेलं दूध असतं, तर त्याला गाईचं कच्चं दूध म्हणतात. तर ते थोडंसं दूध तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. कारण सोमवारी दुधाचं खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी पांढऱ्या वस्तूंना खूप महत्त्व दिलं जातं आणि जेव्हा आपण या सोमवती अमावस्येला अंघोळीच्या पाण्यामध्ये दूध मिसळून अंघोळ करतो, तेव्हा लक्ष्मीची कृपा जी आहे, तर ती प्राप्त होते आणि सौभाग्य वाढते. म्हणून थोडंसं गाईचं दूधसुद्धा टाकायचं आहे. यासोबतच चिमूटभर काळे तीळसुद्धा टाकायचे आहेत. कारण काळे तीळ हे पितरांचे प्रतीक मानले जातात आणि या सोमवती अमावस्येच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकून स्नान केल्याने पितृदोष शांत होतो आणि नकारात्मक ऊर्जा ही दूर होते. कारण काळे तीळ हे पितरांना अत्यंत प्रिय आहेत. म्हणून थोडेसे काळे तीळ हे सुद्धा तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. यानंतर सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे गंगाजल. तर 1 चमचाभर गंगाजल हे सुद्धा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. कारण आपण पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करू शकत नाही. पण थोडंसं गंगाजल हे आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं, तर पवित्र तीर्थक्षेत्री स्नान केल्याचे पुण्य मिळते. तसेच पवित्र गंगेसारखं आपलं शरीर शुद्ध आणि पवित्र होत असतं. म्हणून थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. आता हे गंगाजल जर तुमच्याकडे पवित्र गंगेचं पाणी असेल, तर ते टाकू शकता. नसेल तर जिथे कुठे पूजा साहित्य मिळते, तिथे फक्त ₹10 15 mlची गंगाजलची बॉटल मिळते. ते आणून सुद्धा तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता. यानंतर तुम्हाला या पाण्याने स्नान करायचं आहे आणि स्नान करत असताना तुम्हाला ओम नमः शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर कपडे परिधान करून आपल्याला एका कलशामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून हे जल तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून अर्पण करायचं आहे. कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा असते आणि सोमवती अमावस्या ही आपल्या पितरांना समर्पित असते. त्यामुळे असे काळे तीळ घालून त्यांना हे जल अर्पण केल्याने ते अतिप्रसन्न होतात आणि घरातील पितृदोष जो आहे तो सुद्धा दूर होतो आणि त्यांचा आशीर्वाद हा आपल्या संपूर्ण कुटुंबाला मिळत असतो. यानंतर या दिवशी आपल्या देवघरातील देवांना शांत करायचं असतं. म्हणून त्यांच्यावर पंचामृताने अभिषेक केला जातो. म्हणून तुम्हाला देवघरातील देवांवरती पंचामृताने अभिषेक करायचा आहे. छान देवघरामध्ये धूप, दीप, अगरबत्ती लावून घरातील वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. आणि तुमच्या घराजवळच जर मारुतीचं किंवा महादेवाचं मंदिर असेल, तर तिथे जाऊन तुम्हाला एक नारळ आणि थोडेसे काळे तीळ जे आहे, तर ते अर्पण करायचे आहेत. या दिवशी शिवलिंगावरती किंवा हनुमानाच्या मंदिरात नारळ आणि काळे तीळ अर्पण केल्याने आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते. आपली अडकलेली कामे पूर्ण होतात आणि सर्व इच्छा मनोकामना ह्या देखील पूर्ण होतात. म्हणून हा एक उपाय सुद्धा तुम्हाला या सोमवती अमावस्येला करायचा आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिक महिन्याचा हा शेवटचा दिवस आहे. जर या अधिक महिन्यामध्ये तुम्ही कोणतीही सेवा केली नसेल, तर कमीत कमी दीपदान तुम्ही नक्की करा. तुम्ही 33 दिव्यांचं दीपदान केलं तर अतिशय उत्तम. 33 दिव्यांचं शक्य नाही, 33 वातींचं दीपदान करा. 33 वातींचं पण शक्य नसेल, तेवढा वेळच नसेल, तर 1 दिवा तरी नक्की तुम्हाला दीपदान जो आहे, तर तो करायचा आहे. आता हे दीपदान कुठे करायचं? तर हे दीपदान तुम्हाला एखाद्या मंदिरात करायचं आहे किंवा पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन तुम्ही हे दीपदान करू शकता. म्हणजे गंगेच्या किंवा जिथे वाहती नदी आहे, तिथे जाऊन तुम्ही हे दीपदान करू शकता किंवा तुमच्या घरीच जो पिण्याचा पाण्याचा माठ असतो, तर तिथे हे दीपदान केलं तुम्ही तरी चालते किंवा आपल्या देवघरामध्ये सुद्धा तुम्ही दीपदान करू शकता. पण एक कणकेचा दिवा तयार करून तूप किंवा तेल घालून असा हा दिवा लावून तुम्हाला दीपदान जे आहे, तर ते करायचं आहे. परंतु तुम्हाला शक्य असेल ना, 33 दिव्यांचंच दीपदान तुम्ही करा. 33 कणकेचे दिवे तयार करा आणि त्यामध्ये लांब कापसाची वात घालून, तेल घालून 33 दिवे प्रज्वलित करून आपल्या देवघरातील देवांना ओवाळून घ्यायचं आहे आणि देवघरासमोर हे तुम्हाला 33 दिवे प्रज्वलित करायचे आहे. बघा, या अधिक महिन्यामध्ये जर आपण 33 दिव्यांचं दीपदान केलं, तर आपल्याला 33 कोटी देवतांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. कारण या अधिक महिन्यामध्ये 33 कोटी देवता पृथ्वीवरती आलेले असतात आणि म्हणून त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी अधिक महिना हा खूप महत्त्वाचा मानला जातो. आणि म्हणून शक्य असेल तर 33 दिव्यांचं करा, नसेल तर 33 वाती घ्या. एकत्र करून त्या तुपामध्ये भिजवा आणि त्यांचं दीपदान केलं तरी सुद्धा चालेल. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा,
चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.